वळूयात पुढील बातमीकडे। बातमी कोल्हापुरातून आहे। तिथे शिरोली एमआयडीसी मधील नागाव इथं प्लास्टिक आणि स्क्रॅप यार्डला मोठी आग लागली आहे। सहारा प्लास्टिक कंपनीत ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। यार्डच्या बाजूला असलेल्या केमिकल कंपनीला ही आगीची झळ बसल्याचं समजतंय। आगीमुळे धुराचे लोट आकाशात पसरलेले आहेत आणि तब्बल 5 ते 10 किलोमीटर अंतरावरून देखील धुराचे लोट दिसतात। त्या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट झालेलं आहे। एक मोठी घडामोड आपण कोल्हापुरातून पाहतोय। शिरोली एमआयडीसी मध्ये आगीचा तांडव पाहायला मिळतोय। प्लास्टिक आणि स्क्रॅप यार्डला मोठी आग लागली आहे। थेट आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून अपडेट जाणून घेऊयात। रणजित, नेमकी आग कशामुळे लागलेली आहे? काही हानी झालेली आहे का यामध्ये? मोठ्या प्रमाणात आहे। त्यापैकी एका स्क्रॅप यार्डला ही मोठी आग लागलेली आहे। सहारा प्लास्टिक असे या कंपनीचं नाव असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। या यार्डमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि दगड, कागद यांचा मोठा स्क्रॅप जमा करण्यात आला होता। मात्र दुपारी अचानक ही आग लागल्यामुळे नेमकी आग शॉर्ट सर्किटने लागली की कोणी लावली याचा तपास मात्र आता झालेला नाहीये। या संदर्भात प्राथमिक अंदाज फक्त व्यक्त करण्यात येत आहे। या संपूर्ण परिसरामध्ये मोठमोठे धुराचे लोट येत होते, त्यामुळे साधारण 5 ते 10 किलोमीटर वरून हे लोट दिसत होते। त्यामुळे ही आग भीषण असल्याचं सांगितलं जात आहे। या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान पोहोचलेले आहेत। आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तसंच पोलीस दलाचे अधिकारी देखील पोहोचलेले आहेत। रणजित, एकंदरीत आपण बघायला गेला तर प्लास्टिक आणि स्क्रॅप यार्डला आग लागली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण देखील होण्याची शक्यता इथे आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।